एका मुलीचं स्वप्न काय असतं तुम्हाला माहिती आहे? फक्त चांगलं शिक्षण आणि लग्न असतं का? अजिबात नाही. आजच्या मुलींची स्वप्न ही आकाशाला गवसणी घालणारी आहेत. कोणाला अंतराळात जायचंय, कोणाला देशाचं रक्षण करायचंय, तर कोणाला स्वतःचा उद्योगही उभा करायचा आहे. पण अनेकदा असं होतं की ही स्वप्न फक्त उंबरठ्याच्या आतमध्येच दाबली जातात, कारण की समाजात लोक काय म्हणतील किंवा लोक काय विचार करतील या भीतीनं कित्येक उड्डाणपुलं अर्धवट राहतात. पण आपली स्वप्न ही आपली वैयक्तिक मालमत्ता आहे. ती कुणाच्या परवानगीवर अवलंबून नसावीत. आपण जेव्हा स्वप्न पाहतो तेव्हा येणारे जे अडथळे आहेत त्याबद्दल काही आपल्याला वेगळं सांगायला नकोय. जग आपल्याला अडकवण्याचा बराच प्रयत्न करतं, मात्र कधी रीतिरिवाजांच्या नावाखाली असू देत तर कधी सुरक्षिततेच्या नावाखाली असू देत. पण सावित्रीबाई फुलेंनी जेव्हा शिक्षणाचं स्वप्न पाहिलं होतं तेव्हा त्यांच्यावर दगडफेकही झाली होती, तरी सुद्धा त्या कुठे थांबल्यात. आणि म्हणून आज तुम्ही आणि मी इथे आहोत. परिस्थिती कशीही असू देत, कुटुंब पाठिंबा देवो या ना देवो, तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवायला शिका. तुमची जिद्द इतकी मोठी असायला हवी आहे की नशिबाला सुद्धा तुमच्या समोर एक ना एक दिवस झुकावं लागणार आहे. स्वप्न पाहणं ही पहिली पायरी नाहीये, पण ती पूर्ण करण्यासाठी संघर्ष करणं ही खरी परीक्षा आहे. रात्रंदिवस मेहनत केली, स्वतःला सिद्ध केलं की एक ना एक दिवस यश मिळतंच. जोपर्यंत तुम्ही स्वतःच्या पायावर उभ्या राहत नाहीत तोपर्यंत जग तुमचा आदर करणार नाहीये. तुमची स्वप्न कुणासाठी तरी ओझं नसून तुमच्या कुटुंबियांचा अभिमान वाटायला हवीत, व्हायला हवीत. संकटात रडण्यापेक्षा संकटाशी लढायला शिकू शकतो आपण, कारण इतिहास फक्त त्याच स्त्रियांचा लिहिला जातो ज्यांनी अन्यायाविरुद्ध आणि स्वतःच्या प्रगतीसाठी आवाज उठवलेला आहे. उंच उडा हे